मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स घ्यायचं. ठीक आहे, तर नवीन पॉइंट मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. वेक्टरचं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन या ठिकाणी घ्यायचंय. आता मल्टिप्लिकेशन करताना काही रूल्स आहेत, तर ते तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आता बघा, मल्टिप्लिकेशन करताना तुम्ही साइन यूज करायचं. काही ठिकाणी तुम्ही असं क्रॉस डायरेक्टली रिप्रेझेंट करायचे, काही ठिकाणी असे डॉट रिप्रेझेंट करायचं, काही ठिकाणी देतच नव्हते साइन, बरोबर की नाही? तरी आपल्याला चालून जायचं, कारण की आपण त्यावेळेस कोणतं प्रोडक्ट करत होतो, तर स्केलर प्रोडक्ट करत होतो, राईट ना? आणि स्केलर मध्ये काही चालू शकतं. कसंही सिम्बॉल दिला म्हणजे सपोज तुमच्याकडे काय, तर ए इंटू बी असे लिहू शकता तुम्ही, डायरेक्टली ए इंटू बी असे लिहू शकता. तर तुम्हाला वाटलं ए इंटू बी असे लिहू शकतं. आपल्या आधीच्या केसमध्ये या तिघांचा अर्थ एकच होता, पण आता जेव्हा आपण आता मल्टिप्लिकेशन घेणार कोणाचं, तर वेक्टरचं, तर या तिघांचाही अर्थ सेम नसणार आहे. असं तर सहसा आपण रिप्रेझेंट करतच नाही. मग एक राहिला क्रॉस वाला आणि दुसरा राहिला डॉट वाला. क्रॉस असेल तर कधी घ्यायचा, डॉट असेल तर कधी घ्यायचा, तर या ठिकाणी आपल्याला ते बेसिक या ठिकाणी स्टडी करायचंय. तर याच्यात आता दोन प्रकारचे प्रोडक्ट असणार आहे. मग पहिला जो घेतला तर तो डॉट घेऊ, आणि पहिला घ्यायचा आपल्याला तो म्हणजे काय, तर डॉट प्रोडक्ट घ्यायचा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलर प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट म्हणणार किंवा स्केलर प्रोडक्ट. आता याचा अर्थ काय तर ते समजून घेऊ. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आता वर्क डन माहिती आहे तुम्हाला, वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे, तर वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे सर्वांना माहिती, बरोबर? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क डन. आता वर्क डन जर घेतला तर वर्क डन रिप्रेझेंट करणारे डब्ल्यू ने, फोर्स रिप्रेझेंट करणारे एफ ने, आणि डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करणारे एस ने. आता ही फोर्स कोणती क्वांटिटी, तर फोर्स आहे तुमची वेक्टर क्वांटिटी, देअरफॉर इट शुड बी रिप्रेझेंटेड बाय बार. एफ च्या वरती बार दिला. डिस्प्लेसमेंट ही देखील वेक्टर क्वांटिटी, मग या दोघांना काय दिलं, तर मी बार दिला. पण या दोघांमध्ये काय प्रोडक्ट आहे, तर मी मध्ये साइनच नाही दिलेलं आहे. मल्टिप्लिकेशनचं साइन कोणतं आहे, डॉट आहे का क्रॉस आहे, काही दिलेलं नाही. पण हे जर तुम्ही ऑब्झर्व केले, दोन वेक्टर आहे, पण येणारी जी क्वांटिटी डब्ल्यू म्हणजे काय, वर्क डन. वर्क डन कोणती क्वांटिटी आहे, तर ती आहे स्केलर क्वांटिटी. म्हणजे दोन वेक्टरचा प्रोडक्ट केला आणि येणारी क्वांटिटी जर स्केलर येत असेल, तर त्या प्रोडक्टला आपण काय म्हणत असतो, स्केलर प्रोडक्ट म्हणत असतो. मग इथं डॉट प्रोडक्ट दिलाय म्हणजे याचा अर्थ काय, तर या दोघांमध्ये आपण काय देणं गरजेचं आहे, तर डॉट देणं गरजेचं असणार आहे. इज दॅट क्लिअर? मग वर्क डन जर दोन याचा जर वेक्टर प्रोडक्ट घेतला तुम्ही आणि येणारी क्वांटिटी जर स्केलर येत असेल, तर त्या ठिकाणी जो प्रोडक्ट असतो त्याला डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट या ठिकाणी म्हटलं जातं. आता कुठे अप्लाय करायचा तो एक महत्वाचा पॉइंट आहे. याच्यासाठीच आपण एक्झाम्पल डिस्कस करू वर्क डन साठी. सपोज एक बॉडी तुमच्याकडे, एक ब्लॉक, आणि या ब्लॉक वर तुम्ही काय केलं, तर फोर्स अप्लाय केला, असा फोर्स अप्लाय केला एफ इतका, बरं की नाही? फोर्स कुठे चाललाय, तर फोर्स चाललाय अराउंड द एक्स ऍक्सिस वरती फोर्स चालला. जर फोर्स अप्लाय केला तर हा ब्लॉक पण मूव्ह होणार आहे, तो पण कुठे जाणार आहे, तर इथून तो नंतर इकडे जाऊ शकतो. तो पण कुठे गेला आहे, तो पण गेला तुमचा एक्स ऍक्सिस वरती. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही कुठे, तर एक्स ऍक्सिस वरती. म्हणजे दोन्ही कसे, तर दोन्ही आहे तुमचं पॅरलल. दोन्ही कसे आहे, पॅरलल आहे. आणि ज्यावेळेस पॅरलल असेल, दोन्ही जे वेक्टर्स आहेत ते दोन्ही पॅरलल असेल, तर त्या ठिकाणी आपण स्केलर प्रोडक्ट घेऊ शकतो. इज दॅट क्लिअर? तर मी दोन कंडिशन सांगितलं तुम्हाला. जर दोघांमध्ये आपण कधी डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो, येणार आहे दोघांचा प्रोडक्ट, दोन वेक्टरचा प्रोडक्ट येणारा स्केलर असेल तर डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो. दुसरं काय, तर दोन्ही जे वेक्टर्स आहेत ते कुठं असेल, तर एकाच ऍक्सिस वरती, म्हणजे दोन्ही पॅरलल जर असेल तर आपण स्केलर प्रोडक्ट या ठिकाणी घेऊ शकतो, अदरवाईज काही गरज नाही त्याची. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्केलर प्रोडक्ट. हे बेसिक आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. आता बेसिक फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊन टाकू. अजून एक महत्वाचा पॉइंट राहिला, समजा हा फोर्स तुम्ही असा अप्लाय नाही केला, असा अप्लायच नाही केलेला, ओके. समजा फोर्स असा, त्याला आपण असं खेचलंय, सरळ नाही, असं ओढलं नाही त्याला, कळलं का नाही? त्याला आपण काय केलं, तसं इन्क्लाइन डायरेक्शन मध्ये काय करतो, तर फोर्स अप्लाय करतो. मग ब्लॉक असं जायला पाहिजे होता वरती, तसं जातो का, नाही, तर ब्लॉक सरळच जात आहे, बरोबर की नाही? मग याला काय करावं लागेल, तर आपल्याला परत रिझॉल्व्ह करावं लागेल. वेक्टर इन्क्लाइंड आहे, याच्या आधी आपण रिझोल्युशन घेतलंय, बरोबर की नाही? याला काय करावं लागेल, तर रिझॉल्व्ह करावं लागेल. मग एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेतला आणि काय घेतला, तर व्हर्टिकल कॉम्पोनंट घेतला, आणि इथला जो अँगल आहे तो काय घेतला, तर थिटा. इथला जर अँगल थिटा असेल, ही झाली ऍडजस्टंट साइड, आणि ऍडजस्टंट असेल तर याच्यासाठी आपण काय करणार, तर कॉस थिटा यूज करणार, आणि रिझल्टंट काय, तर एफ कॉस थिटा.
आणि इकडे जो आहे तो काय असणार तर मग तुमचा एफ साइन थिटा. पण जर तुम्ही असा फोर्स जर अप्लाय केला, कधी तुमचा बॉडी असं वरती जाताना दिसेल का? समजा तुम्ही असं घेतलंय आणि असं त्याला काय करताय एखाद्या ऑब्जेक्टला खेचताय, तर बॉडी अशी वरती नाही जाणार बरं का नाही. बॉडी कसं जाणार तर होरिझॉन्टल म्हणजे पुढे मूव्ह करणार, राईट ना. म्हणजे आपल्याला जो फोर्स घ्यावा लागेल तो फोर्स वरचा घ्यायचा नाहीये, आपल्याला कोणता घ्यायचा, फक्त हा फोर्स घ्यायचा. मग या केसमध्ये याला जर मी पूर्ण याच्यामधून काढून टाकलं तर बघा काय भेटेल तुम्हाला. हा जो वर्क डन आहे, वर्क डन इज इक्वल टू एफ. एफच्या जागी मी काय करणार तर एफ कॉस थिटा घेणार एकाच डायरेक्शन मध्ये, कळलं की नाही, एक्स ऍक्सिस वरती. आणि डिस्प्लेसमेंट पण पुढे झालं तर एक्स ऍक्सिस वरती. याला जर सिंपल केलं तर आय एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. म्हणजे कॉस थिटा घेणार आहे, इथं बार वगैरे देण्याची काही गरज पडत नाही. याला म्हटलं जातं स्केलर रिप्रेझेंटेशन मॅग्निट्यूड मध्ये. आणि हा झाला तुमचा वेक्टर रिप्रेझेंटेशन, कळलं का नाही. मग वेक्टर जर काढून टाकलं आणि त्याला पूर्ण याच्यामध्ये घेतलं तर तुम्हाला कॉस थिटा त्या ठिकाणी घेणं गरजेचं असेल. आणि हा जो प्रोडक्ट आहे यालाच काय म्हटलं जातं तर स्केलर प्रोडक्ट, किंवा यालाच काय म्हटलं जातं तर डॉट प्रोडक्ट म्हटलं जातं. हा फक्त बेसिक मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून सांगितलेली. आपल्याला खूप डिटेलमध्ये या ठिकाणी अजून स्टडी करायचं आहे स्केलर प्रोडक्ट. आज जवळपास आपलं लेक्चर या स्केलर प्रोडक्ट मध्ये जाईल किंवा डॉट प्रोडक्ट मध्येच आपला लेक्चर आजचं एंड होईल. बघा आता समजा माझ्याकडे दोन प्रोडक्ट आहेत, दोन वेक्टर आहे. फर्स्ट वन इज ए आणि त्याच्यामध्ये मला डॉट घ्यायचा आहे, तो काय घेतला तर बी घेतला. ओके, ए बार डॉट बी बार असे दोन वेक्टर घेतलं. याचं जे आन्सर येणार आहे तर या दोघांचं मी मॅग्निट्यूड घेतलं, म्हणजे फक्त किंमत घेतली आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल तर मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॉस थिटा. ओके, मग आता बघा व्हॉट इज स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट याची डेफिनेशन समजून घेऊ. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स. आता ए जो आहे तो त्याच्यामध्ये ती वेक्टर झिरो असता कामा नये, कळलं का नाही, ती काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. जसं की आता ए बार घेतला मी, ए बार जर घेतला तर आज झिरो आय क्या प्लस झिरो जे क्या प्लस झिरो के क्या असं नसायला पाहिजे. म्हणजे हा वेक्टर झिरो नसायला पाहिजे. याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू पाहिजे, टू आय क्या प्लस थ्री जे क्या प्लस टू के क्या. म्हणजे हा जो वेक्टर ए आहे, ए बार आहे आणि नॉन झिरो वेक्टर आहे. बी देखील कोणता आहे, तो पण नॉन झिरो वेक्टर आहे, कळलं का नाही. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स. स्केलर प्रोडक्ट घ्यायचा आहे टू नॉन झिरो वेक्टर्स, इक्वल टू च्या जागी आपण डिफाईन म्हणणार आहे. The scalar product of two non-zero vectors is defined as the product of A आणि B काय रिप्रेझेंट करतोय, मॅग्निट्यूड. द प्रोडक्ट ऑफ गुणाकार आहे, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दॅट टू वेक्टर, त्या दोन वेक्टरचा मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्यायचा. अँड कोसाइन, कॉस म्हणजे काय कोसाइन, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन दॅट टू वेक्टर्स. इज दॅट क्लिअर. म्हणजे पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर याच्यामध्ये किती अँगल आहे तर तो अँगल आपल्याला फाइंड करायचा. आणि अँगल नॉर्मली किती पाहिजे तर झिरो पाहिजे, कळलं का नाही. मग त्याच केसमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, अदरवाईज अप्लाय होणार नाही. आता बघा तुम्हाला कॉसची व्हॅल्यू माहिती असेल, कॉस 0 डिग्री किती असतो 1, कॉस 90 डिग्री किती असतो तर 0 असतो. मग जेव्हा पहिला वेक्टर इकडे चाललाय दुसरा वेक्टर असा चाललेला आहे मग चालणार नाही, कारण की मग त्या ठिकाणी परपेंडिक्युलर होणार आणि परपेंडिक्युलर असेल तर चालणार नाही. म्हणजे स्केलर प्रोडक्ट कोणासाठी चालतो तर पॅरलल वेक्टर साठीच आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे, मग बघा परत एकदा डेफिनेशन मी रिपीट करतोय. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स इज डिफाइंड ॲज, इक्वल टू च्या जागी डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम, यालाच म्हटलं जातं स्केलर प्रोडक्ट म्हटलं जातं. ठीक आहे, तरी झाली डेफिनेशन. आता डेफिनेशन मध्ये काय अडचण असेल तर विचारून घ्या. बघा आता फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी मी काय करतो तर डिस्कस करतोय. समजा माझ्याकडे दोन वेक्टर्स आहेत. ओके, तर मी काय घेतलं, दोन्ही वेक्टर पॅरलल नाही घेतला. समजा फर्स्ट वेक्टर घेतला, या ठिकाणी मी फर्स्ट वेक्टर या ठिकाणी काय करतो तर ड्रॉ करतो. हा झाला तुमचा पहिला वेक्टर. ठीक आहे, हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट असेल, सपोज ओ घेतला आणि या ठिकाणी एंड पॉइंट असेल, तो काय घेतला तर मी ए कन्सिडर केला. आणि हा फर्स्ट वेक्टर आहे आणि तो वेक्टर रिप्रेझेंट करतो समजा ए बारच घेऊ आपण. ए बार फर्स्ट वेक्टर आहे, समजा इथला वेक्टर आपण पी घेतला, पॉइंट ओए. ओए काय झाला तर आपला फर्स्ट वेक्टर झाला. ठीक आहे, आणि सेकंड वेक्टर घेतला आपण. सेकंड वेक्टर कसा घेतला रे तर तो याच्या पॅरलल मध्ये नाही. ओके, पॅरलल मध्ये नाहीये तर आपण काय घेतला तर दोघा हा सेकंड वेक्टर घेतला, त्याचा स्टार्टिंग पॉइंट ओ असेल आणि क्यू का असेल तर त्याचा एंड पॉइंट असेल. आणि हा जो वेक्टर आहे तो काय रिप्रेझेंट करतो तर बी बार रिप्रेझेंट करतो. ओके, आणि या दोघांमधला जो अँगल आहे तो किती येतात थिटा आहे. पण आपल्याला अँगल किती पाहिजे, दोन्ही वेक्टर कसे पाहिजे पॅरलल पाहिजे. आणि पॅरलल म्हणजे थिटा किती तर 0 डिग्री. मग हा जो बी वेक्टर आहे तर या बी वेक्टरला आपण कुठे घेऊन येऊ तर या वेक्टरकडे.
मग वेक्टर जो आहे तो इथे लिहून टाकतो मी. हा फर्स्ट वेक्टर तुमचा ए बार. आता याच्यात थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचंय. काय करायचं, या वेक्टरला आपल्याला इकडे घेऊन यायचं आहे. म्हणून काय करायचं, तर या क्यू पॉइंट पासून काय करायचं, परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉ करा. कन्स्ट्रक्शन आहे, तर मी डॉटेड लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, काय केलं, ड्रॉ वन परपेंडिक्युलर फ्रॉम दिस क्यू पॉइंट टू दिस ओपी वेक्टर. ठीक आहे, ओपी वरती आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला. सपोज या पॉइंट आपण काय कन्सिडर केलं, तर एम कन्सिडर केलं. ओ एम क्यू हा एक राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी तयार झाला. ठीक आहे, मेन ट्रायंगल ओ एम क्यू आणि हा एम जो आहे तो 90 डिग्री तयार करतोय. म्हणजे मेजर ऑफ अँगल ओ एम क्यू इज इक्वल टू त्याच तर 90 डिग्री. आता हा जो वेक्टर आहे व्ही बार आपल्याला पुढे घेऊन यायचा, तर कुठे ओ एम वरती किंवा ओपी वरती आणायचं, बरोबर की नाही. मग ही साइड झाली कोणती, ही साइड झाली तुमची ऍडजस्टंट साइड झाली. आणि आपल्याला माहिती जी आहे ती कोणती, तर हायपोटेनियस. ऍडजस्टंट आणि हायपोटेनियस असणार आहे कॉस थिटा मध्ये, राईट ना. मग आपण या ठिकाणी काय करू, तर कॉस थिटा या ठिकाणी यूज करू. And what is cos theta? Cos theta is adjacent side, that is OM upon hypotenuse. Hypotenuse is okay. पण cos theta किंवा sin theta हे वेक्टर्स नाही, बरोबर की नाही. म्हणजे इथं पण वेक्टर मध्ये देण्याची काही गरज नाही. OM काय रिप्रेझेंट करतोय, तर OM आपल्याला फाइंड करायचा आहे. पण OQ काय रिप्रेझेंट करतोय, OQ B बार. मग याचं जर मॅग्निट्यूड घेतलं तर फक्त B असेल. याचा जर मॅग्निट्यूड घेतलं तर फक्त B असेल, B बार देण्याची काही गरज नाही. मग आपल्याला ओएमच फाइंड करायचा आहे. म्हणून ओएम हा बी इकडे डिवायडेड, इकडे काय होणार, मल्टिप्लाय होणार. मग काय तर बी कॉस थिटा झाला. क्लियर आहे. मी ऍडजस्टंट साइड काढून टाकतो आणि एवढा जो पार्ट आहे ओएम हा पार्ट काय रिप्रेझेंट करतोय, दिस पार्ट रिप्रेझेंट बी कॉस थिटा. इज दॅट क्लिअर. आता याला काय म्हटलं, तर बघा याला आपण रिझोल्यूशन घेताना बघा असं घेतलं होतं. समजा हा रिझल्टंट आहे तुमचा आणि या ठिकाणी घेतलं होतं, बरं का नाही. आर एक्स आला होता आणि आर एक्स ची व्हॅल्यू काय होती, तर आर कॉस थिटा इज अँगल थिटा. याला कसं रीड केलं होतं, कॉम्पोनंट ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार अलॉंग द एक्स ऍक्सिस. आणि इकडे काय होतं, तर आर साइन थिटा होता, बरोबर की नाही. आणि याला कसं रीड केलं होतं, तर याला रीड करताना केलं होतं कॉम्पोनंट ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार कुठे, इन द डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस. ओके, कसं याला रीड करणार आहे, मग काय कॉम्पोनंट ऑफ वेक्टर बी बार कुठे, अलॉंग द ए बार. ए बारच्या ऍक्सिस वरती आपण काय केलं, तर बी बारला ब्रिंग केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त काय येतं, तर कॉस थिटाच या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे बघा हा कुठे आहे, एक्स ऍक्सिस वरती. बी ला पण कुठे आणलं, एक्स ऍक्सिस वरती. म्हणजे झाले पॅरलल. मग पॅरलल करणं गरजेचं आहे तुम्हाला, म्हणून तिथं थिटा येतो. पॅरलल नाही तरी पॅरलल करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही स्केलर प्रोडक्ट त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. मग आता बघा, बाय डेफिनेशन ऑफ स्केलर प्रोडक्ट, by definition of scalar product, काय डेफिनेशन, a bar dot b bar is equal to काय, तर ab cos theta. पण b cos theta आलेला आपला, त्याला सेपरेट करू आपण. a आणि त्याला ब्रॅकेट मध्ये टाकतो b काय, तर cos theta. मग a तसा. आणि व्हॉट इज b cos theta, तर b चा कॉम्पोनंट आहे कुठे, a च्या डायरेक्शन मध्ये. मला रेडी करा, b cos theta म्हणजे काय, तर कॉम्पोनंट ऑफ b bar along a bar. Component of b bar along a bar. b cos theta is nothing but the b चा कॉम्पोनंट a बार च्या along. कळलं का नाही. मग व्हॉट इज डॉट प्रोडक्ट, तर डॉट प्रोडक्टच्या अजून एक कन्सेप्ट समजून घ्या. डॉट प्रोडक्ट इज इक्विव्हॅलंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. कळलं का नाही. परत एकदा समजून सांगतो. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर इज इक्विव्हॅलंट टू, इक्वल किंवा इक्विव्हॅलंट म्हणा, कळलं का नाही. इक्विव्हॅलंट टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर, पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि दुसऱ्या वेक्टरचं कॉम्पोनंट कशाच्या डायरेक्शन मध्ये, तर पहिल्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये. कळलं का नाही. आपण तुमची पहिली कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपण कंप्लीट केली. एकदम सिंपल आहे. तर दुसऱ्या पद्धतीने पण आपण या ठिकाणी अप्रोच करणार आहे. दुसरा म्हणजे याला इकडे आणलं तर काय, तर ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली असेल. जेव्हा पण तुम्ही डॉट प्रोडक्ट घेणार आहे, पहिल्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं, दुसऱ्याचं कॉम्पोनंट घ्यायचं, पहिल्याच्या अलॉंग घ्यायचं. ओके, तरी झालं तुमचं पहिली कॅरेक्टरिस्टिक्स. कोणाला काही डाऊट असेल त्याच्यातला बी पार्ट किंवा मग डायरेक्ट सेकंड कॅरेक्टरिस्टिक म्हटलं तरी चालेल. तोच आहे, तीच आहे, फक्त आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यायचा. आता बघा मी काय केलं रे, हा जो बी बार आहे दुसरा वेक्टर तो पहिल्याच्या अलॉंग आणला.
बरं की नाही. दुसरा वेक्टर पहिल्याच्या अलॉंग मी ब्रिंग केलाय. आता मी या केसमध्ये काय करणार, तर पहिला वेक्टर दुसऱ्याच्या अलॉंग आणणार आहे. म्हणजे काय करायचं, अजून परपेंडिक्युलर तुम्ही ड्रॉ केला होता पुढून दुसऱ्यापासून पहिल्याकडे, आता काय करायचं, पहिल्यापासून दुसऱ्याकडे घेऊन टाका. या ठिकाणी काय करायचं, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा फ्रॉम फर्स्ट टू सेकंड, पहिल्यापासून सेकंड कडे. हा बी बार मी या ठिकाणी घेतो, हा पूर्ण वेक्टर रिप्रेझेंट करतो तुमचा बी बार, आणि हा जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, तर ए बार. आता हा जो यम आहे तो पॉईंट इथं घेऊन टाकू आपण, तो एन घेतला, ठीक आहे, हा पॉईंट काढून टाकू. तर डायग्राम मध्ये काय बदल केलाय, फक्त मी पहिल्या वेक्टरला आपल्याला दुसऱ्या वेक्टरच्या अलॉंग ब्रिंग करायचं, म्हणून पहिल्या वेक्टर पासून दुसऱ्या वेक्टर वरती मी काय केलं, तर परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. पहिल्याच्यात उलट केलं होतं, पहिल्यापासून दुसऱ्यापासून पहिल्यावरती, आता उलट झालं, कळलं का नाही. मग आपलं टार्गेट काय, तर आपल्याला हे ओएन फाइंड करायचं. ही साईड कोणती झाली आता, तर ही साईड झाली तुमच्या ऍडजस्टंट साईड. 90 म्हणजे झाली कोणती, तर हायपोटेनियस. ती समोरची तर आपण सोडणार, तिथं काही गरज नाही, बरं की नाही, कन्स्ट्रक्शनचा आहे तर त्याची काही गरज नाही आपल्याला. मग ट्रायंगल कोणता असणार आहे, ओ एन पी. इन ट्रायंगल कोणता, तर ओ एन पी. मेजर ऑफ अँगल ओ एन पी इथे असणार तर 90 डिग्री. परत यूज करायचं आपल्याला ऍडजस्टंट आणि हायपोटेनियस, म्हणजे कॉस थिटा या ठिकाणी यूज करायला लागेल. आणि व्हॉट इज ऍडजस्टंट साइड, दॅट इज ओ एन डिवाइडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस काय आहे, ओपी, बरं की नाही. ओपी काय रिप्रेझेंट करतोय, तर वेक्टर ए बार, पण त्याचं मॅग्निट्यूड लागतंय म्हणजे हा फक्त ए असेल, राईट. ए इकडे डिवाइडेड, इकडे काय ना तर मल्टिप्लाय होणार, म्हणजे काय राहिला, तर ओ एन इज इक्वल टू काय झाला, तर ए कॉस थिटा. म्हणजे हा जो पार्ट आहे ओ एन हा काय रिप्रेझेंट करतो, तर ए कॉस थिटा रिप्रेझेंट करतो. आणि व्हॉट इज ए एन, तर ए एन ला कसं रिप्रेझेंट करणार आहे, कॉम्पोनंट ऑफ ए बार. ए बारचं कॉम्पोनंट कशाच्या अलॉंग, तर इन द डायरेक्शन ऑफ बी बार, कळलं का नाही. ए चं कॉम्पोनंट बी च्या अलॉंग आपण या ठिकाणी घेतला. आता डेफिनेशन तीच डेफिनेशन आहे, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. पण याला थोडंसं आपण अरेंज करू पुढे. काय करणार आहे, तर मी बी सुरुवातीला लिहिणार आणि ए नंतर लिहिणार, चालेल का असं. बी सुरुवातीला लिहिल्या नंतर ए लिहिला, आणि व्हॉट इज ए कॉस थिटा, ए कॉस थिटा इज कॉम्पोनंट कोणाचं, कॉम्पोनंट ऑफ ए बार. कॉम्पोनंट ऑफ ए बार कशाच्या डायरेक्शन मध्ये, तर अलॉंग बी बार, कळलं का नाही. मग जो पण तुम्ही घेणार आहे, एकाचं मॅग्निट्यूड घेतलं तर दुसऱ्याचं कॉम्पोनंट घ्यायचं, उरलेल्या वेक्टरच्या अलॉंग घ्यायचं. म्हणजे पहिला जो आहे तेच आहे, त्याचा असा पार्ट आहे, म्हणजे पहिला वेक्टर तुम्ही दुसऱ्यावरती घेऊ शकता किंवा दुसरा वेक्टर पहिल्याच्या अलॉंग घेऊ शकता, पण दोन्ही वेक्टर एकाच ऍक्सिस वरती. मग दोन्ही वेक्टर मी एकतर एक्स ऍक्सिस वरती आणला, नाही तर दोन्ही बीच्या अलॉंगच आणले, कळलं का नाही. म्हणजे दोन्ही पॅरलल असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, तरच तुम्ही स्केलर प्रोडक्ट त्या ठिकाणी यूज करू शकतात, अदरवाईज काही गरज नाही, ठीक आहे. परपेंडिक्युलर असेल तर चालणार नाही, बाकीच्या केसमध्ये तुम्ही घेऊ शकता, कळलं का नाही. मग त्याला नेहमी परपेंडिक्युलर करून घेणे तुमचं काम आहे, आणि परपेंडिक्युलर करून घेण्यासाठी आपण कॉस थिटा घेऊ राहिलो, कळलं का नाही. कॉस थिटा काय येऊ राहिला, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस परपेंडिक्युलर करून घ्यायचं, सॉरी, प्रत्येक वेळेस पॅरलल करून घ्यायचा, म्हणून तुमचा कॉस थिटा त्या ठिकाणी येऊ राहिला. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं. आता बघा, आपण जेव्हा ट्रायंगल लॉ घेतला ना, तर ट्रायंगल लॉ मध्ये आपण एक लॉ घेतला होता, कोणता, तर कम्युटेटिव्ह लॉ घेतला होता. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, ए बार प्लस बी बार केलं किंवा बी बार प्लस ए बार केलं, काय फरक पडत नाही. तसं आता यामध्ये समजा ए बार डॉट बी बार केलं, कारण दोन्ही पॅरलल आहे, दोघांमध्ये अँगल 0 असणार, बरं का नाही. मग ए बार डॉट बी बार करा किंवा बी बार डॉट ए बार करा, आन्सर दोघांचं काय येणार, तर सेमच येणार. कसं येणार आहे ते पुढे आपण जसं जसं पुढच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघत जाऊ ना, तर शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाईल की दोन्ही सेमच येतात. एक दोन एक्झाम्पल पण घेऊ आपण, आणि त्यानुसार मग कम्युटेटिव्ह लॉ आपला प्रूव्ह होतो किंवा नाही ते पण आपण या ठिकाणी दिसतो. तर पुढची कॅरेक्टरिस्टिक घ्यायचं आपल्याला, आज जो स्केलर प्रोडक्ट आहे, स्केलर प्रोडक्ट obeys the commutative law. Commutative law of vector multiplication. Okay. Scalar product obeys commutative law of vector multiplication.
जर वेक्टर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर स्केलर प्रोडक्ट मध्ये तो ओबे केला जातो. याचा अर्थ काय? याचा अर्थ मी ए बार कॅपिटल ए घ्या स्मॉल घ्या, काय फरक पडत नाही त्याला. ए बार डॉट काय घेतला तर बी बार घेतला इज इक्वल टू, समजा दुसऱ्याने काय केलं तर पहिले बी बार घेतला नंतर डॉट करून ए बार केला, तर दोघांचंही आन्सर सेमच येणार आहे. ओके, काही फरक पडणार नाही. मग यालाच काय म्हटलं जातं तर कम्युटेटिव्ह लॉ या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अजून एक लॉ घेऊ, याच्यात काही सांगण्यासारखं नाहीये, तर पुढे आपण मॅथमॅटिकली ते प्रूव्ह करून देतो, मी तुम्हाला ते समजून जाईल आरामात. ठीक आहे, आता पुढचा एक घेऊ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. स्केलर प्रोडक्ट obeys distributive law of vector multiplication. ओके, वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल स्केलर मध्ये तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ त्या ठिकाणी ओबे केला जातो. आता डिस्ट्रीब्युटिव्ह का असतो तर डिस्ट्रीब्युट करणे. समजा मी पहिला वेक्टर घेतला कोणता, ए बार घेतला, या ठिकाणी डॉट दिला, डॉट व्यवस्थित रिप्रेझेंट करा, आणि अजून दोन वेक्टर घेतलं बी बार आणि हा काय घेतला तर सी बार. मग मी काय करू शकतो रे, या ए ला बी सोबत डिस्ट्रीब्युट करू शकतो आणि ए ला सी सोबत पण डिस्ट्रीब्युट करू शकतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा काय करतो तर ओबे करतो. म्हणजे याचा अर्थ काय तर ए बार डॉट बी बार प्लस ए बार आणि सी बारचं का नंतर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार म्हणजे मल्टिप्लिकेशन. आधी हे रूल तुम्ही बघितलेले मॅथ मध्ये सिंपल, बरोबर की नाही, तर तेच रूल या ठिकाणी ओबे केले जातात. मग तुम्ही या दोघांचं पहिले ऍडिशन करा, नंतर त्याचं डॉट प्रोडक्ट घ्या, उत्तर तेच येणार आहे, किंवा प्रत्येकाचं डॉट प्रोडक्ट घेऊन नंतर ऍडिशन करा, उत्तर तेच येणार आहे. कळलं का नाही? म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ त्या ठिकाणी काय केलं जातं तर ओबे केला जातो. तर मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे, पण आता नाही समजणार तुम्हाला ते एक्झाम्पल. पूर्ण आज स्केलर प्रोडक्टच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक संपल्या तर आरामात तुम्हाला त्या गोष्टी इझिली समजून जाईल. ठीक आहे, महत्वाचे फिफ्थ नंबरची कॅरेक्टरिस्टिक इफ थीटा, थीटा इज इक्वल टू किती घेतला 0 डिग्री. इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री then two vectors are parallel to each other. Two vectors are parallel to each other. ठीक आहे, समजा थीटा इज इक्वल टू 0 डिग्री घेतला तर हे दोन वेक्टर जे आहेत ते कशा असतील तर पॅरलल असतील. आता बघा पॅरलल याचा अर्थ काय तर त्याच्यासाठी घेऊन टाकू. मग हा वेक्टर ए बार आहे आणि हा बी बार घेतला. ओके, आता पॅरललचा अर्थ काय, समजा मी हा एक वेक्टर घेतला, समजा ए बार आहे, कुठे रे, हा फक्त एक्स ऍक्सिस वरती आहे, म्हणजे याचा युनिट वेक्टर काय असेल तर आय कॅप. दुसरा पण वेक्टर आहे तो काय तर बी बार. हे दोन्ही कसे आहे पॅरलल आहे आणि कुठे एक्स ऍक्सिस वरती, म्हणजे दोघांचा युनिट वेक्टर आय कॅप. कळलं का नाही? पॅरलल याचा अर्थ काय तर दोघांचा युनिट वेक्टर सारखाच राहील. किंवा दोन्ही वेक्टर कुठे घेतले तर मी वाय ऍक्सिस वरती आय ए बार आहे, आपण कुठे घेतला तर एक्स ऍक्सिस आपण बी बार आहे, बरोबर की नाही? मग याचा युनिट वेक्टर असेल जे कॅप, याचा देखील किती असेल जे कॅप. म्हणजे पॅरलल याचा अर्थ काय तर सेम याचा प्रोडक्ट घ्यायचा आहे, म्हणजे आय कॅपचाच घ्यायचा आहे, जे कॅपचाच घ्यायचा आहे किंवा के कॅपचाच घ्यायचा आहे. ओके, पॅरललचा अर्थ समजलं तुम्हाला. आता पुढे आपण याचं काय करू तर पुढे डिस्कस करू. ए बार डॉट बी बार घेतला मी, डॉट व्यवस्थित द्या, डॉट व्यवस्थित द्यायचा, डॉट नाही दिला काही पण लिहिलं तर चालत नाही, नुसतं ए बार बी बार केलं तर चालणार नाही. क्रॉसचा अर्थ वेगळा आहे, डॉटचा अर्थ वेगळा आहे, काहीच नाही लिहिलं तर त्याचा काहीच अर्थ नसतो, बरं की नाही? मग मध्ये डॉट आणि क्रॉस देणं तुम्हाला फार गरजेचं आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो काय तर ए बी कॉस थिटा, पण थिटा किती घेतला आहे 0 डिग्री, कॉस 0 डिग्री असतो 1, माझा ए बी आणि याचा आन्सर काय आला तर 1, म्हणजे आन्सर काय नंतर ए बी येणार. म्हणजे बघा याचा आन्सर 1 आलेला आहे आणि आय कॅप म्हणजे युनिट वेक्टर, जे कॅप पण युनिट वेक्टर म्हणजे त्याची व्हॅल्यू 1, 1 इंटू 1 किती येणार तर 1च येणार. ठीक आहे, मग काय झाला तर तुमचा ए बार डॉट बी बार याचा आन्सर झालं. जर दोन्ही पॅरलल असेल तर तुम्ही डायरेक्ट मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घेऊ शकता. याचा अर्थ काय तर आय कॅप डॉट आय कॅप घेतला तर आन्सर 1. युनिट म्हणजे 1 आणि एकाचा गुणाकार एकाशी केला तर आन्सर एकच येत असतो, मग याचा आन्सर 1. किंवा
जे कॅप डॉट जे कॅप केला तरी आन्सर 1च येणार, किंवा के कॅप डॉट के कॅप केला तरी आन्सर 1च येणार. म्हणजे सारख्या याचा पॅरलल याचा अर्थ काय, दोन्ही एकाच ऍक्सिस वरती, म्हणजे आय कॅप घेतला, जे कॅप घेतला, के कॅप डॉट के कॅप घेतला, तर डॉट प्रोडक्ट नेहमी किती येणार, तर 1च येणार सारखं असेल तर. इज दॅट क्लिअर? हा पहिला पॉइंट असेल हा समजला. आता मी दुसरा पण घेऊन टाकतो, मग आपण डिस्कस करू वाटलं असतं तुमचे काय डाऊट असेल तर. 6 नंबरचा घेऊन टाकू. इफ थिटा इज इक्वल टू किती घेतला, 90 डिग्री. 90 म्हणजे काय, परपेंडिक्युलर. इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, then two vectors are perpendicular to each other. बघा आता लक्ष द्या. आता फॉर्म्युला आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. थिटा किती आहे, 90 डिग्री. आणि कॉस 90 माहिती आहे तुम्हाला, कॉस 90 डिग्री किती असतो, तर 0 असतो. माझा ए बी आणि कॉस 90 किती झाला, तर 0 झाला. आणि 0 ने कोणाला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय, तर 0च येत असतो. म्हणजे ए बार डॉट बी बार परपेंडिक्युलर साठी कधीच चालणार नाही. ओके, परपेंडिक्युलर साठी कधीच डॉट प्रोडक्ट चालणार नाही. डॉट प्रोडक्ट कधी चालेल, जर ते दोन्ही पॅरलल असतील तर आणि तरच ते चालते. ठीक आहे. आता परपेंडिक्युलरचा अर्थ काय, तर ते एकदा समजून घेऊ आणि नंतर मग पुढे जाऊ आपण. ठीक आहे. आता बघा परपेंडिक्युलरचा अर्थ काय, समजा एक वेक्टर इथे घेतला आणि एक वेक्टर इथे घेतला, ए बार आहे आणि हा काय घेतला तर बी बार. पण ए बार कुठे रे, कम्प्लिटली वाय ऍक्सिस, म्हणजे तो जे बार झाला. बरं की नाही, वाय ऍक्सिस साठी युनिट वेक्टर काय असतं, जे कॅप. बरं की नाही. आणि एक्स ऍक्सिस वरती तो काय असतो, तर आय कॅप. पण यांचं जर आन्सर जर बघितलं तर काय, तर 0. म्हणजे आय कॅप डॉट जे कॅप केला वेगळा आहे बघा. आय कॅप म्हणजे एक्स ऍक्सिस वरती, जे म्हणजे वाय ऍक्सिस वरती, दोन्ही परपेंडिक्युलर आहे. मग या दोघांचा जर मी काय घेतला तर डॉट प्रोडक्ट घेतला, आय कॅप डॉट जे कॅप, आन्सर काय येणार आहे, 0. किंवा अजून एक वेक्टर घेतला जे कॅप, म्हणजे के झेड ऍक्सिस वरती, तो के कॅप घेतला. मग आय कॅप आणि के कॅप याच्यामध्ये पण 90 डिग्री. मग दुसरा जर घेतला मी, तर असा ट्रायंगल लक्षात ठेवा, आय जे आणि के, म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जाईल. आय आणि जे चा प्रोडक्ट झाला, आन्सर 0 आला. आता जे आणि के चा घेऊन टाकू, जे कॅप डॉट के कॅप, आन्सर काय येणार आहे, तर आन्सर ते पण 0 येणार. बरं की नाही. आता पुढचं उरलं काय, तर के कॅप डॉट आय कॅप. हे तिन्ही परपेंडिक्युलर असतात, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, तीनही परपेंडिक्युलर असतात. मग पुढचं काय राहिलं, तर के कॅप डॉट आय कॅप, आन्सर काय येणार, तर 0 येणार. किंवा उलट केलं काय, आय कॅप डॉट के कॅप केला तरी उत्तर 0, के कॅप डॉट जे कॅप केला तरी उत्तर 0, किंवा जे कॅप डॉट आय कॅप केला तरी 0. कळलं की नाही. म्हणजे साध्या सोप्या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर वेगळं असेल तर 0, आणि सारखे यांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला तर 1. कळलं. वेगळं घेतलं, आय जे जे के वगैरे असं काहीतरी वेगळं घेतलं तर आन्सर नेहमी 0 येणार आहे. आणि सेम जर घेतलं तर आन्सर काय येणार आहे, तर 1 येणार आहे डॉट प्रोडक्ट मध्ये. ठीक आहे. तर हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हा फार महत्वाचा पॉईंट आहे, म्हणजे पुढे आपल्याला सॉल्व्ह करायला अजिबात अडचण येणार नाही. 6 नंबरची झाली. आता 7 नंबरची घ्यायचा, आवाज नको, लक्ष द्या इकडे. 7 नंबरची प्रॉपर्टी आपण या ठिकाणी घेणार आहे. इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री, then two vectors are anti-parallel to each other. Anti-parallel to each other. मग या ठिकाणी मी काय टाकणार, तर 180 डिग्री टाकणार. and cos 180 डिग्री इज -1. आन्सर मायनस येणार आहे. -1 आले, लक्ष ठेवा. म्हणजे आय कॅप आणि दुसरा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती असेल मायनस आय कॅप, एक पॉझिटिव्ह ऍक्सिस वरती आणि दुसरा निगेटिव्ह ऍक्सिस वरती. अँटी पॅरललचा अर्थ, बरोबर की नाही. एक पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस वरती आहे आणि दुसरा जो आहे तो निगेटिव्ह झेड ऍक्सिस वरती आहे. आन्सर त्या केस मध्ये काय येणार, तर -1 येणार. ठीक आहे. अँटी पॅरलल असेल तर -1. आता 270 घेतला तर 270 म्हणजे 90 सारखाच, मग कॉस 270 झिरोच असतो, मग ते टाकायची काही गरज नाही. मग तुम्ही असं म्हणा 270, मग परत 360 आला, परत 360 नंतर परत 90 ऍड करा, तर खूप मोठे मोठे अँगल होईल, तेच येणार आहे परत परत रिपीट. बरं की नाही.
मग 180 पर्यंत पुष्कळ जा. ठीक आहे, मग या पद्धतीने जर अँटी पॅरलल असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला एक प्लस आहे आणि एक मायनस आहे, म्हणून युनिट वेक्टरची जी व्हॅल्यू असणार त्या प्रोडक्टची डॉट प्रोडक्टची ती -1 असते. ओके, एक नंबरचं इफ ए बार इज इक्वल टू, लक्ष द्यायचं इकडे इम्पॉर्टंट पॉइंट आपण डिस्कस करतोय. इफ ए बार इज इक्वल टू एक्स घेतला एक्स ऍक्सिस वरती आणि त्याचा युनिट वेक्टर घेतला आय कॅप, प्लस वाय ऍक्सिस वरती घेतला ए वाय आणि त्याचा युनिट वेक्टर घेतला आपण जे कॅप, तिसरा घेतला ए झेड आणि त्याचा युनिट वेक्टर ए कॅप घेतला. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण ए बार रिप्रेझेंट केला. आणि सेकंड घ्यायचा आपल्याला तो काय तर बी बार. बी बारला पण सेम याच पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करायचा, म्हणजे तो काय तर बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप आणि लास्ट वन असेल तो काय तर बी झेड के कॅप. ओके, तर हे तीनही आपण या ठिकाणी दोनही वेक्टर या ठिकाणी काय केलं तर रिप्रेझेंट केलेलं आहे. बोलणं करायला समजून घ्या महत्वाचं पॉईंट. हे दोन वेक्टर आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि देन आपल्याला काय करायचं तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, ए बार डॉट बी बार. याचा आन्सर काय असणार आहे तेच आपलं आन्सर असेल. आता पेपरला काय येणार आहे तर डायरेक्टली याचा आन्सर येणार आहे, शो दॅट ए बार डॉट बी बार इज इक्वल टू दिस मच. अजून मी ते लिहिलेलं आहे, क्वेश्चन मार्क लिहिलेलं आहे. आपण जेव्हा सॉल्व्ह करू त्याचा आन्सर भेटणार आहे. मला ते माहिती आहे, पण मी आधी सॉल्व्ह करून देतो, तुम्हालाही माहित पडेल मलाही माहित पडेल, मग आपण तिथं आन्सर लिहिणार आणि तेच क्वेश्चन तुम्हाला पेपरला असणार आहे. मग याचं प्रूफ बघा, ऑलरेडी हे दिलेलं असतं, मग डायरेक्टली आपण प्रूफ पासून स्टार्ट करणार आहे. याचं प्रूफ बघा, तर मी सर्वात पहिले ए बार घेतला डॉट बी बार. व्हॉट इज ए बार? ए बार इज एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. आणि या ठिकाणी डॉट द्यायचा, व्यवस्थित डॉट दिसला पाहिजे सर्वांना. ठीक आहे, असं एकदम बारीक नाजूक नका देऊ टिंब, डॉट व्यवस्थित द्या. पुढचा बी बार. बी बार काय आहे? इट इज बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. ओके, आता हा जो डॉट प्रोडक्ट आहे हा काय करतो तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो, म्हणजे पहिल्या टर्मने आपण या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकतो. सिमिलरली दुसऱ्याने पण पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आणि या तिसऱ्या टर्मने मल्टिप्लाय करू शकतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ या ठिकाणी आपण पुढे कंटिन्यू करणार. मग बघा पहिलं काय घेणार तर एक्स झाला आय कॅप. इथं कोणता प्रोडक्ट आहे डॉट, तर डॉट घ्या इथे, तो कंपल्सरी आहे. तो जर नाही दिला तर काय अर्थ राहणार नाही त्याला. ठीक आहे, आणि या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय तर बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. ओके, पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्मने दुसऱ्या ब्रॅकेटच्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करून दिला. नंतर प्लस आता दुसरा टर्म घ्या, त्याच्या खालीच लिहितो म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जाईल. ए वाय जे कॅप डॉट, हा बघा डॉट, आणि पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय, दॅट इज बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. आता थर्ड नंबरची टर्म घेऊ, प्लस ए झेड आणि काय करायला तर ए कॅप डॉट मोठा काढत थोडासा. ठीक आहे, दिसायला पाहिजे, मी बऱ्याच ठिकाणी दाखवलं. आता सेकंड ब्रॅकेट बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड. आता मल्टिप्लिकेशन, आता पुढच्या टर्मला या पहिल्या टर्मने पूर्ण ब्रॅकेटला एक एक टर्मला मल्टिप्लाय करायचं. आता मॅग्निट्यूड आहे, हे पण मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूडचं तुम्ही कसं मल्टिप्लिकेशन केलं काही फरक पडत नाही, पण जो वेक्टर आहे म्हणजे इथे वेक्टर काय आय कॅप आणि आय कॅप हा युनिट वेक्टर, त्यामध्ये तुम्हाला डॉट देणं गरजेचं आहे. जे असेल ते, आता सध्या डॉट आहे तर डॉट देणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता पुढच्या स्टेप मध्ये मी काय करतो, इक्वल टू याने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय ए एक्स आणि हा बी एक्स. हे मॅग्निट्यूड आहे, मग इथं साईन द्या, मध्ये क्रॉसचं साईन द्या, काही पण द्या, काही फरक पडत नाही याला. कळलं का नाही? नाही दिलं तरी चालेल, पण याला साईन देणं, याला तुम्हाला देणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी काय असणार तर आय कॅप आणि हा आहे तुमचा परत डॉट आय कॅप. ओके, एक्स बी एक्स, इथला आय कॅप आणि इथला आय कॅप. तसं ए वाय एक्स आणि बी वाय एक्स बी वाय. इथला युनिट वेक्टर आहे आय कॅप डॉट, इथला युनिट वेक्टर आहे तुमचा जे कॅप. इथेच मी डॉट देतोय, याच्यामध्ये काहीच गरज नाही एवढी. कळलं का नाही? या पद्धतीने. आता तुम्ही प्रत्येक वेळेस वरती बघायची पण गरज नाही, एक्स आहे तर वाय, एक्स साठी आय आणि वाय साठी जे, इतकं सोपं आहे. कळलं का नाही? पुढे एक्स आणि हा बी झेड. एक्स म्हटल्यावरती आय कॅप आणि झेड म्हटल्यावरती ए कॅप.
ओके, पुढे आता याने याला मल्टिप्लाय करा प्लस AYBX लक्ष द्या इथं y येणार आहे आणि हे तसंच राहणार आहे BX. y म्हटल्यावरती J कॅप आणि x म्हटल्यावरती I कॅप. पहिले y तर y घ्या नंतर x तर x घेऊन टाका. ठीक आहे, परत इथं AX च्या जागी AY येणार आणि हा BY आहे तो तसंच राहणार. दोन्ही y म्हणजे J कॅप डॉट J कॅप. परत इथं AY येणार आणि इथं BZ तसंच राहणार. y म्हटल्यावरती J कॅप आणि z म्हटल्यावरती A कॅप. मी वरती बघतच नाही आता, बरोबर की नाही? आता मला ती सिक्वेन्स समजली आहे, मी फटाफट लिहून टाकतो. ठीक आहे, आता इथं y च्या जागी फक्त काय येणार z येणार आहे म्हणजे राहिला AZ आणि आता साच BX. z म्हटल्यावरती K कॅप आणि x म्हटल्यावरती I कॅप. नंतर AZ आणि हा राहिला तुमचा BY. z म्हटल्यावरती K कॅप आणि y म्हटल्यावरती J कॅप. आणि लास्टचं काय तर दोन्ही z असेल AZ आणि BZ. आकार राहिला आता तुमचा z म्हटल्यावरती K कॅप डॉट ओके. तर या पद्धतीने आता सेम याचा डॉट प्रोडक्ट आन्सर 1, डिफरंट याचा डॉट प्रोडक्ट आन्सर 0. मग बघा आता पुढच्या स्टेप मध्ये एकदम सिंपल आज आला AX याचा आन्सर किती? याचा आन्सर 1 I कॅप डॉट I कॅप आन्सर 1. नेक्स्ट I कॅप डॉट J कॅप त्याचा आन्सर काय 0. डायरेक्ट 0 लिहा. 0 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 च असतं. हे माहित असेल नाही तर मग असं लिहू शकता AX BY इक्वल टू 0. X डिफरंट टर्मचा डॉट प्रोडक्ट युनिट वेक्टर डिफरंट युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0. 0 इंटू काही करा आन्सर काय ना 0. लास्टची पण टर्म काय तर 0. ओके, त्याच्या खाली प्लस दिस AYBX नाही ते काम करा पुढच्या स्टेपवर तुम्ही 0 करू शकता. ठीक आहे, असं गडबड होतं AX BY आन्सर याचं 0 असं लिहा मग सोपं जाईल तुम्हाला पुढे समजायला पण अडचण येणार. दिस इज AX BZ आन्सर याचं 0. पुढे AYBX डिफरंट आहे आन्सर 0. AYBY सेम आहे आन्सर 1 प्लस AYBZ आन्सर 0. डिफरंट आहे 0. आणि लास्ट टर्म काय असेल तर AZ BX डिफरंट आहे 0. AZ BY Z आणि Y मग आन्सर 0. आणि लास्टचं काय तर AZ BZ दोन्ही सेम आहे आन्सर काय तर 1 आला. ठीक आहे, 1 सेम याचा डॉट प्रोडक्ट काय असतं तर 1 असतं, बाकीचे काय असतं डिफरंट असतं. आता 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येणार आहे. मग 0 वाले सगळ्या टर्म कॅन्सल करू, फक्त जिथं 1 आहे आता 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. 2 इंटू 1 2 येतं, 3 इंटू 1 3 येतं, बरं की नाही? म्हणजे 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. मग लास्टचा आन्सर मी या ठिकाणी लिहितो A बार डॉट B बार इज इक्वल टू मग इथं 1 काय तर AX BX प्लस इथं 1 आहे म्हणजे काय AY BY आणि लास्टचं काय तर प्लस AZ BZ तिथंच 1 बरोबर की बाकीचे सर्व 0. म्हणजेच काय तर I कॅपचा जो कोएफिशियंट आहे आणि इकडचा I कॅप दोघांचंच प्रोडक्ट करायचं. J कॅपचं J कॅपचे प्रोडक्ट होणार, K कॅपचं K कॅपचे होणार. म्हणजे याचा अर्थ काय तर मी तर क्वेश्चन मार्क केला होता याचा आन्सर काय A बार डॉट B बार जर केला तर याचा आन्सर काय तर AX BX प्लस AY BY आणि प्लस काय तर AZ BZ. कळलं का नाही? म्हणजे सेम याचा डॉट प्रोडक्ट तुम्हाला द्यायचा आहे. मग क्वेश्चन कसा येणार पेपरला तर पेपरला असा क्वेश्चन येणार शो दॅट A बार डॉट B बार इज इक्वल टू AX BX प्लस AY BY प्लस AZ BZ. किंवा इथं व्हेरिएबल बदलतील मी ते A आणि B दिल्या तर PQ देतील. शो दॅट P बार डॉट Q बार इज इक्वल टू PX QX प्लस PY QY असं. A बार आणि त्याच्या जागी फक्त P बार डॉट Q बार राहील. मग तुम्हाला काय करायचं PX QX प्लस PY प्लस PZ आणि QZ असं लिहायचं आहे. मग तुम्हाला व्हेरिएबल कोणते पण असते. आता पेपरला जर आलं की शो दॅट गॅस आहे तर एवढं लिहाच लागेल. आणि जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं तर एवढी गरज नाही. एका सॉल्व्ह केला आपण तर आपल्याला शॉर्टकट मध्ये लिहिता आलं पाहिजे. आता प्रत्येक वेळेस एवढं मोठं लिहिणार का तुम्ही? एवढं मोठं लिहायचंच नाही ना. सांगू ना आता एक्झाम्पल घेऊ आपण लगेच समजून जाईल तुम्हाला.
कळलं? हे फक्त आता तुम्हाला समजण्यासाठी, जर डॉट प्रोडक्ट असेल डॉट साठी वेगळं, क्रॉस साठी वेगळं. तर या पद्धतीने तुम्हाला जर प्रूव्ह करायला लावलं तर एवढं लिहिणं कंपल्सरी आहे. ओके. आणि जर तुम्हाला मॅथमॅटिकली ते रिप्रेझेंट करायचं, आता याच्यावरती एक्झाम्पल घेणारच आपण, त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली लिहायचंय. एक्झाम्पल, इफ समजा मी वेक्टर ए बार घेतला, इफ ए बार इज इक्वल टू, सपोज मी घेतला 3i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप अँड b बार इज इक्वल टू, दुसरा एक वेक्टर घेतला, सपोज तो काय घेतला तर 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. अशा दोन वेक्टर आहे. कोणते घेऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही, कोणते नंबर असू शकतात तिथे. ठीक आहे, असे दोन वेक्टर आहे. तर show that तर पहिला कोणता लॉ आहे, कम्युटेटिव्ह लॉ. देन शो दॅट कम्युटेटिव्ह लॉ इज ओके. show that commutative law तर या केसमध्ये कम्युटेटिव्ह लॉ ओबे केला जातो, या आपल्याला शो करायचं. ठीक आहे, तर मी डायरेक्ट आन्सर करतो. ठीक आहे, बघा आता आन्सर मध्ये सर्वात पहिले आपण कम्युटेटिव्ह लॉ काय ते आधी या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, मग कम्युटेटिव्ह अकॉर्डिंग टू कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो रे, ए बार डॉट बी बार घेतला किंवा बी बार डॉट ए बार घेतला तर आन्सर सेमच येणार आहे. हे तुमचं पहिलं इक्वेशन. ठीक आहे, तर आपण याच्यात काय करू तर एलएचएस, एलएचएस म्हणजे लेफ्ट हँड साइड, आणि एलएचएस मध्ये काय आहे तर ए बार डॉट बी बार, बरोबर की नाही, सांगा आता ए बार काय आहे तर ए बार वरती दिलेलं बघा किती आहे तर 3i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. या ठिकाणी डॉट आहे तर डॉट देणं गरजेचं आहे. बी बार सॉरी बी बार ना, बी बार काय आहे तर तो आहे 2i कॅप मायनस 3j कॅप प्लस 4. आता बघा काय करायचं आपल्याला, याचा अर्थ काय रे तर हा आहे तुमचा एक्स आहे, एक्स आय कॅप आहे ना. एक्स म्हणजे काय 3, ए वाय म्हणजे काय 1 आणि म्हणजे काय मायनस, इथं मायनस आहे तर मायनस. बी एक्स म्हणजे 2, बी वाय म्हणजे मायनस 3 आणि बी झेड म्हणजे काय 4. तर आता लक्ष द्या, तर आपण सर्वात पहिले याचं आय कॅपशी प्रोडक्ट करणार आहे. मग आय कॅपचं कोएफिशियंट पहिल्या याच्यात किती आहे 3 आहे, दुसऱ्या याच्यात आय कॅपचं कोएफिशियंट किती आहे 2 आहे. आय कॅपची जास्त स्ट्रेंज नाही, प्लस जे कॅपचं कोएफिशियंट पहिल्या याच्यात नाही म्हणजे इथं 1 आहे, इथं किती आहे तर तो आहे -3 प्लस के कॅपचं कोएफिशियंट बघा, के कॅपचं कोएफिशियंट आहे -2 आणि याचा कोएफिशियंट किती येतं, या दोघांचा मल्टिप्लिकेशन 3 into 6 सॉरी 3 into 2 6, 1 into -3 -3 -4 2 into 4 किती झालं तर -8 झाला. 6 minus 3 3 आणि हा -8, 3 minus 8 म्हणजे 8 minus 3 करा, किती होणार तर 4 नाही सॉरी 5, बरं की नाही, आणि मायनस आहे मोठा संख्या द्यायचा म्हणजे तो काय होणार -5. आज आला तुमचा ए बार डॉट बी बार. मग प्रत्येक वेळेस एवढं मोठं सॉल्व्ह केलं आपण, जर आपल्याला ए बार डॉट बी बार माहित नसता तर आपण पूर्ण मोठं सॉल्व्ह करत बसलो असतो आणि आन्सर हेच आला असतं. आता हे झाली एलएचएस. तुमचं काम काय आहे आरएचएस शोधणं, म्हणजे बी बार डॉट ए बार. मग पहिले हे घ्यायचं नंतर हे घ्यायचं, प्रोडक्ट तेच येणार आहे, आन्सर तेच येणार आहे. कळलं का नाही, त्याला इक्वेशन 1 नका म्हणून, त्याला इक्वेशन 1 म्हणून. चला आरएचएस सॉल्व्ह करायचंय, आन्सर बरोबर येते का नाही बघा. सर यायलाच पाहिजे. आता मी आरएचएस सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. हो सर. सेम येतंय. काही गरज नाही ना सॉल्व्ह करायची मला. नाही. So that distributive law
डिस्ट्रीब्युटिव्ह शो दॅट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इज ओबे फॉर फॉलोइंग वेक्टर्स. तर खालील वेक्टरसाठी हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे केला जातो. मग ए घेतला मी आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. दुसरा बी बार घेतला, बी बार इज इक्वल टू 2 आय कॅप मायनस 5 के कॅप प्लस 7 जे कॅप. अँड अजून एक वेक्टर घेतला सी बार आणि हा सी बार आहे तुमचा 3 आय कॅप मायनस प्लस यू प्लस 2 जे कॅप आणि प्लस आर राहिला आपला के कॅप. ओके, तर असे 3 वेक्टर आहे आणि याच्यासाठी तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे केला जातो ते बघू आपण. ठीक आहे, सर्वात पहिले आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ घेऊ. नाही, मी लिहून देतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ या ठिकाणी देतो. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे, तर तो आहे ए बार डॉट मी काय घेतला तर बी बार प्लस सी बार आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ए बार डॉट बी बार आणि प्लस ए बार डॉट सी बार. ओके, तर सर्वात पहिले एलएचएस घ्या. पहिले या दोघांची ऍडिशन करा बी आणि सी च्या आणि त्या ऍडिशनला या दोघांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे आय कॅपचा आय कॅपशी जे कॅपची ऍडिशन पण तसंच आणि मल्टिप्लिकेशन करताना आय कॅपचा आय कॅपशी जे कॅपची आणि के कॅपची. पहिले एलएचएस झाला आरएचएस घेऊन टाकायचं या दोघांचं ऍडिशन ए आणि बी चं, नंतर ए आणि सी चं दोघांची ऍडिशन होणार आणि आन्सर दोघांचं सेम यायला पाहिजे. बघा येतं का नाही.